आपला काहीतरी मुद्दा त्या पटवून देत होत्या असं त्या दृश्यांमधून दिसत होतं। तर सुनेत्रा पवार आणि जय पवार मात्र मुंबईमध्ये काल रात्रीच दाखल झाले होते आणि या बैठकीसाठी सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार देखील मुंबईमध्ये इथे उपस्थित आहेत। वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा प्रस्ताव देण्यात आला, त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलेलं आहे आणि आता काही वेळातच नेते हा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातील। संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। शपथविधीची तयारीचा फोटो देखील आता काही वेळापूर्वी आपण पाहिला। राजभवनातील लोकभवन या दालनात हा शपथविधी सोहळा पार पडला जाणार आहे। ठीक 5 वाजता सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये काय होतंय ते आपण पाहतोय की यादी स्वर्गीय अजित दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीमध्ये प्रक्रियेची माहिती दिली जात आहे। वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आणि यानंतर ही माहिती दिली जाते। वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा प्रस्ताव जो आहे तो आता या बैठकीमध्ये मांडला गेला आणि विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत या प्रक्रियेची माहिती दिली जाते। वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आला, छगन भुजबळ यांच्याकडून त्याला अनुमोदन देण्यात आलेलं आहे। ही बैठक सध्या सुरू आहे। वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला गेलेला आहे। सर्व राष्ट्रवादीचे नेते आमदार या ठिकाणी आहेत। विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रक्रियेची सध्या माहितीही दिली जाते। त्या औपचारिकता जी आहे ती या ठिकाणी पूर्ण केली जात आहे। सुनेत्रा पवार यांच्या सोबत त्यांचे धाकटा पुत्र म्हणजे जय पवार हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आज सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। राजभवनामध्ये यासाठी तयारी करण्यात आली आहे। तर या ठिकाणी आमदारांकडून देखील अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। आणि त्यानंतर या बैठकीला इथे सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक आपण या ठिकाणी पाहतोय। कालही नवाब मलिक बारामतीमध्ये दाखल झालेले होते आणि आता या बैठकीसाठी नवाब मलिक इथे पोहोचले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच राजकारणाला यावरून एक वेगळं वळण या ठिकाणी मिळते। अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादीची धुरा सांभाळतील। विधिमंडळाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे। सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हा भावुक क्षण आपण पाहतोय। अजित पवार यांना श्रद्धांजली देतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राष्ट्रवादीची धुरा यापुढे सुनेत्रा पवार यांच्या हाती असणार आहे आणि आजच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील निवडला जाईल असंही म्हटलं जातं। सुनेत्रा पवार यांचीच निवड त्यासाठी केली जाणार। तर गटनेता म्हणून एक ही औपचारिकता आहे। यामध्ये सुनेत्रा पवार यांची निवड आणि त्यानंतर हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल, राज्यपालांकडे जाईल आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार घेणार आहेत। राजभवनात तयारी देखील करण्यात आलेली आहे। राजभवनाच्या लोकभवन या दालनात शपथविधी सोहळा होईल। ठीक 5 वाजता सुनेत्रा पवार या शपथ घेतील। त्यापूर्वी सध्या विधान भवनात बैठक सुरू आहे। वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत या प्रक्रियेची माहिती दिली जात आहे। तर सध्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय ते आपण पाहतोय की एकूणच या सगळ्या प्रक्रियेची माहिती दिली जाते। बैठक सुरू झाल्यानंतर स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। दादांना श्रद्धांजली वाहत या ठिकाणी या बैठकीला सुरुवात करण्यात आली। दादांच्या पश्चात आता राष्ट्रवादीची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल। पक्षामधले एकूणच सगळे निर्णय या सुनेत्रा पवार या घेणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष देखील पक्षाचा आजच निवडला जाणार आहे, जो पक्षातले सगळे निर्णय घेणार आहे। यावरूनच पुढे 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का, विलीन होणार का या संदर्भातला निर्णय होईल। कारण आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं विलिनीकरणासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलं नाही। खालच्या फळीतले नेते जे आहेत, दुसऱ्या फळीतले नेते आहेत, ते मात्र यामध्ये विलिनीकरणासंदर्भात बोलतायत। शरद पवार यांच्या आमदारांकडनं देखील विलिनीकरणासंदर्भात बोललं जातंय।
मात्र राष्ट्रवादीतले नेते मात्र या संदर्भात मौन बाळगून आहेत. तर या सगळ्यावर सुनेत्रा पवार सोडा 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 सोडा. तर रोहित पवार आपण या ठिकाणी पाहतोय. रोहित पवार हे सकाळीच गोविंदबागेत दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली. ही दोन दृश्य आपण पाहतोय. विधान भवनातील एकीकडे ज्यावेळी सुनेत्रा पवार या विधान भवनात दाखल झाल्या त्यावेळची ही दृश्य, तर दुसरी दृश्य ही दालनातली आहेत. आधी या बैठकीपूर्वी अजित पवार यांना सर्व नेते आमदारांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळची ही दृश्य. राष्ट्रवादी काँग्रेससाठी म्हणजे दोन्ही अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादींसाठी हा सगळ्यात एक मोठा टर्निंग पॉइंट असणार आहे. कारण दादांची राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असेल. तर शरद पवार यांनी आज सकाळीच पत्रकार परिषदेमध्ये आपल्या राष्ट्रवादीची धुरा ही युवा नेत्यांकडे आता यापुढे सोपवली जाईल असं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे. तर राष्ट्रवादीमध्येच एकूण वेगवान अशा या घडामोडी घडतायत. अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील अजूनही धक्क्यात आहेत, दुःखात आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये या मोठ्या घडामोडी अगदी वेगानं घडतायत. अजित पवारांच्या पश्चात आता राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल. पक्षामधले निर्णय आता सुनेत्रा पवार या घेतील. राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या आज शपथ घेत आहेत. दादांनंतर आता वहिनी राष्ट्रवादी पक्षाची धुरा जी आहे त्या सांभाळणार आहेत. गटनेते पदासाठी सध्या सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो मांडला जातोय. बैठकीतली ही दृश्य आपण पाहतोय. तर बैठकीमधली ही दृश्य आपण इथे पाहतोय की राष्ट्रवादीचे सगळे आमदार या ठिकाणी आहेत. जय पवार देखील सुनेत्रा पवार यांच्या सोबत या ठिकाणी आहेत. सगळ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक. दिलीप वळसे पाटलांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो मांडला जातोय. गटनेते पदासाठी जी बैठक सुरू आहे त्यातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. जय पवार देखील या बैठकीमध्ये आहेत. पार्थ पवार बारामतीमध्ये असले तरी जय पवार मात्र सुनेत्रा पवार यांच्या सोबत इथे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नेते आमदार या ठिकाणी आपण पाहतोय. सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव वळसे पाटलांकडून मांडला जातोय. छगन भुजबळ यांच्याकडून अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर खऱ्या प्रक्रियेला सुरुवात होईल. विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांच्या नावावर याच बैठकीत आता शिक्कामोर्तब होतोय. वळसे पाटलांकडून हा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. तर राष्ट्रवादीच्या गटनेते पदाच्या बैठकीमधली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. सुनेत्रा पवार, जय पवार या बैठकीमध्ये सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. राजभवनातल्या लोकभवन या सभागृहामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्याची तयारी देखील राजभवनात करण्यात आली आहे. वळसे पाटलांनी गटनेते पदाचा हा प्रस्ताव या ठिकाणी ठेवला. सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होईल. औपचारिकता यामध्ये करण्यात आली आहे. तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली. आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या बैठकीमधली ही थेट दृश्य. विधिमंडळ बैठकीत शोक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. सुनील तटकरे यांच्याकडनं विधिमंडळ बैठकीमध्ये शोक प्रस्ताव मांडण्यात आलाय. आधी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता विधिमंडळ बैठकीत तटकरेंकडून शोक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं राष्ट्रवादीचं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय. राष्ट्रवादीच्या या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी सुनील तटकरेंकडनं अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शोक प्रस्ताव यामध्ये मांडण्यात आला. अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता पुढे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता या सर्व कोर कमिटीने मिळून निर्णय घेतलेला आहे. गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव या बैठकीत मांडला जातोय आणि याला अनुमोदन दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांचं या असणार आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीमधली ही दृश्य आपण पाहतोय.
तर गटनेतेपदाचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. गटनेतेपदाचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्यानंतर याला अनुमोदन दिलं जाईल. शोकप्रस्तावानंतर गटनेतेपदाचा ठराव मांडण्यात आला. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आता सध्या काय सुरू आहे ते आम्ही आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. सुनील तटकरे यांनी शोकप्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि त्यानंतर गटनेतेपदाचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे.